कधी कधी आयुष्यात असं होतं ना की आपल्याला काही माणसांनी इतकं दुखावलेलं असतं, अशा पद्धतीने फसवलेलं असतं किंवा धोका दिलेला असतो की आपण त्याच्यातून कधी बाहेर पडू असं आपल्याला वाटतच नाही. हे आपल्यासाठी अशक्य असतं. जर तुमच्या बाबतीत असं झालं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचा भूतकाळ खराब केलेला आहे असं तुम्हाला वाटतं ना, त्यांना तुमचं भविष्य खराब करण्याचा अधिकार अजिबात देऊ नका. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जिथे आपण बोलणार आहोत की काही अशा गोष्टी ज्या आपल्यासाठी अतिशय त्रासदायक आहेत. हे आपल्या बाबतीत असं का घडलं हा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्याला त्या लोकांनी का फसवलं किंवा का त्रास दिला असा प्रश्न तर पडतो. पण त्यासोबतच ज्यावेळेला आपल्याला हे सगळं विसरणं, याच्यातून बाहेर पडणं हे अशक्य वाटतं. आणि हे त्यावेळेला तर अधिकच कठीण वाटतं जेव्हा ते लोक अगदी आपल्या जवळचे असतात. हा व्हिडिओ घेऊन येण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मला एका व्हिडिओवरती एका 74 वर्षांच्या काकांनी एक कमेंट केली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलेलं होतं की बऱ्याचदा असं होतं की एखादी घटना आपल्या बाबतीत का घडली हा प्रश्न तर पडतो, पण त्यावेळेला मी असं का वागलो, हे माझ्या नशिबात काय, या सगळ्या गोष्टी असे प्रश्न पडतात आणि मग याच्यातून बाहेर कसं पडायचं. पण याच्यासोबतच माझ्या बऱ्याचशा विद्यार्थिनी आहेत ज्या सध्या लाईफमध्ये अशा फेजमधून जात आहेत की त्यांना इतके जास्त प्रॉब्लेम्स आहेत आणि या गोष्टी मेंटली इमोशनली हँडल करणं फार कठीण जातं. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी. आपल्या बाबतीत बऱ्याचदा असं झालेलं असतं की काहीतरी एखादी गोष्ट आपल्या लाईफमध्ये अशी घडलेली असते की जी विसरणं आपल्याला कठीण वाटतं. बऱ्याचदा आपल्याच जवळच्या लोकांनी आपल्याला अशा पद्धतीने त्रास दिलेला असतो आणि मग तिथे आपल्याला हाही प्रश्न पडतो की नेमकं माझं कुठे चुकलं, माझ्याच नशिबात असं काय होतं. तर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही करायला पाहिजे ती म्हणजे स्वीकारा. जी रिॲलिटी आहे, जे वास्तव आहे ते स्वीकारायला शिका. बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वीकारणं म्हणजे हार मानणं, पण स्वीकारणं म्हणजे हार मानणं नसतं. स्वीकारणं म्हणजे नवीन जो बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवा आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात, हा त्याचा अर्थ होतो. माझी एक विद्यार्थिनी जिचा मला मेसेज आला आणि तिने मला हे सांगितलं की मागचे 2 वर्ष झालं ती तिचं लग्न, तिचा संसार जो आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या लग्नाच्या आधीपासून असणारं तिच्या नवऱ्याचं जे अफेअर आहे त्याच्यामुळे तिला भयानक त्रास होतो आहे आणि या सगळ्यातून बाहेर पडणं तिला पॉसिबल होत नाही आहे. आत्ता ती या कंडिशनमध्ये आहे की तिचं वजन जवळपास 40 किलो इतकं कमी झालेलं आहे. तिथला इतके सगळे हेल्थ इश्यूज सुरू झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जी समाजाने घालून दिलेली चौकट असते, ज्याला आपण सो कॉल्ड प्रतिष्ठा म्हणतो, त्या प्रतिष्ठेचा विचार करून ती स्वतःसाठी स्टँडसुद्धा घेऊ शकत नाही आहे. आणि मग तेव्हा पण हा प्रश्न पडला की तिच्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून पाहिलं तर त्या गोष्टी सहन करणं खरंच फार कठीण आहे, त्या गोष्टी फेस करणं फार कठीण आहे. पण कधी ना कधीतरी आयुष्याच्या एका टप्प्यावरती तिला हे वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे की तिच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडलेली आहे, ज्यांना तिने आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे त्या व्यक्तीने ऑलरेडी त्याच्या आयुष्यामध्ये दुसऱ्या कोणाला तरी सर्वस्व बनवलेलं आहे. आणि इथे चूक बरोबर या सगळ्या गोष्टींचा तर विचार करायला हवा, पण त्याच्याही आधी तिने स्वतःची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे जर तिला स्वतःसाठी उभं राहायचं असेल तर. आणि म्हणूनच जर आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या असतील तर पहिल्यांदा त्या स्वीकारायला शिका, त्या गोष्टीकडे एका थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायला शिका. आपोआप तुम्हाला बरेचशा गोष्टी, बरेचसे प्रॉब्लेम्स उलगडत जातात जे ॲक्च्युली तिथे नसतात, पण आपल्याला असं वाटतं की ते तिथे आहेत. या गोष्टी हँडल करायला जमणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवा. बऱ्याचदा ज्यावेळेला आपल्या बाबतीत काहीतरी वाईट घडलेलं असतं ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे सगळं माझ्याचमुळे झालेलं आहे, मीच याच्यामध्ये चुकीचं आहे, मीच असं काहीतरी वागलेलो आहे की ज्याच्यामुळे माझ्यासोबत हे होतं आहे. बऱ्याच जणांना तर असंही वाटतं की माझंच मागच्या जन्मीचं काहीतरी पाप आहे की जे मला आत्ता फेडावं लागतं आहे. पण बऱ्याचदा चूक आपली नसते, चूक वेळेची असते किंवा ती परिस्थिती अशी असते की जिथे कोणीच चुकीचं नसतं, फक्त प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर असतो, पण प्रत्येकाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला ब्लेम करत असाल तर सगळ्यात आधी ते थांबवा. दुसऱ्याला माफ करण्यापूर्वी आधी स्वतःला माफ करा. जरी तुमच्याकडून चूक झाली असेल तरीसुद्धा ती स्वीकारा की माझ्याकडून ती चूक झाली आहे. जेव्हा तुम्ही ती स्वीकाराल त्यावेळेला तुम्हाला आपोआप ही ताकद मिळेल की तुम्ही पुढचं पाऊल जे आहे
ते अधिक चांगल्या प्रकारे उचलू शकाल. त्यामुळे स्वतःला दोष देणं कम्प्लिटली थांबवा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे अनुभवातून शिका. जर ऑलरेडी तुम्हाला एकदा कुठल्या तरी व्यक्तीने फसवलेलं आहे, कुठल्या तरी व्यक्तीने धोका दिलेला आहे, कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला आहे, तर तुम्हाला जो अनुभव आला त्याच्यातून शिका. इथून पुढे तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या ज्या पण व्यक्ती असतील त्यांच्यासोबत वागताना कसं वागायचं हे मागच्या अनुभवातून शिका. पण त्याचबरोबर स्वतःसाठी काही बाउंड्रीज ज्या आहेत त्या सेट करायला आधीच शिका. मी खूप मुलांच्या बाबतीत सुद्धा हे पाहिलं की एक व्यक्ती आयुष्यात आली, त्या व्यक्तीने माझं आयुष्य बर्बाद केलं हे माहिती आहे, पण तरीसुद्धा परत एकदा 100% ट्रस्टसोबत त्याच व्यक्तीला चान्स दिला. त्या व्यक्तीने पुन्हा एकदा फसवलं, परत एकदा ती व्यक्ती आली, गयावया केला, माफी मागितली आणि परत एकदा त्या व्यक्तीला चान्स दिला आणि मग नंतर म्हणतात की त्याने मला 4 वेळा फसवलं, तिने मला 5 वेळा धोका दिला, 6 वेळा धोका दिला. लक्षात ठेवा, कुठलाही माणूस तुम्हाला आयुष्यात फक्त एकदाच फसवू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फसतात ना, तेव्हा तुम्ही स्वतः फसलेले असतात, तो माणूस तुम्हाला फसवत नाही. त्याच्यामुळे जर एकदा तुम्हाला ते कळलेलं असेल, एकदा जर तुम्हाला हा अनुभव आलेला असेल तर त्याच्यातून शिका. पुढच्या वेळेला कसं वागायचं हे मागच्या अनुभवातून तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते ती म्हणजे स्वतःसाठी एक नवीन आयुष्य उभं करा. बऱ्याचदा जेव्हा मी नवीन आयुष्य असं म्हणते तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये माझ्या लाईफ पार्टनरनी जर माझ्यासोबत चीट केलं असेल तर याचा अर्थ असा होतो का की मी नवीन लाईफ पार्टनर शोधला पाहिजे. अजिबात नाही. स्वतःसाठी जगा याचा अर्थ असा नाही की परत एकदा कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीवरती डिपेंड व्हा, दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये तुम्ही तुमच्या हास्याच्या आणि दुःखाच्या चाव्या द्या. अजिबात नाही. तुम्हाला स्वतःसाठी उभं राहता आलं पाहिजे, स्वतःचा आधार स्वतः बनता आलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी करायला लागतात, स्वतःवरती प्रेम करायला लागतात, दुनिया तुमच्यासाठी आपोआप बदलते. जर तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करत नसाल, जगातली कुठलीच व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही. जर तुम्हाला तुमच्या मताचा आदर करता येत नसेल, बाकीचे लोक तुमच्या मताचा आदर करणार नाहीत. कारण मी बऱ्याच वेळा हेही पाहिले की आपण समोरच्याला एखादी गोष्ट खूप ठामपणे सांगतो की इथून पुढे असं असं झालेलं मला चालणार नाही, माझ्याशी असं वागायचं नाही, माझ्याशी असं बोलायचं नाही. पण आपण खरंच आपण जे बोललो त्याच्यावरती ठाम राहतो का? नाही. आणि जर आपणच आपल्या शब्दावरती ठाम नसू तर समोरच्याला माहिती असतं की 4-5 मिनिटांचा मे बी अर्धा 1 तासाचा राग आहे, तोपर्यंत ही अशीच तडफड करते, ही अशीच अगदी आदळआपट करते, त्याच्यानंतर बॅक टू नॉर्मल. तिच्यासाठी परत आपण तेच जरी केलं, तसंच वागलो तरी ती नॉर्मल होते. हे फक्त महिलांच्या बाबतीत नाही, पुरुषांच्या बाबतीत पण लागू होतं. आता हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, पण तरीसुद्धा मी घेतला कारण खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांनी माझ्यासोबत त्यांच्या लाईफमध्ये असे काही पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर केलेत की ज्याच्यातून बाहेर पडणं त्यांना खरंच खूप त्रासदायक ठरतं आहे. तुमच्या भूतकाळामध्ये जर अशी एखादी आठवण असेल की ज्याच्यातून तुम्हाला बाहेर पडणं कठीण जातं आहे, तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, स्वतःला फ्री करा म्हणून. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीनला देईन. फ्री युअर सेल्फ असं त्याचं टायटल आहे, तर तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये एक छोटीशी एक्झरसाईज सांगितलेली आहे, ती फॉलो करा. खूप लोकांना ती एक्झरसाईज फॉलो केल्यानंतर खूप फरक जाणवला, तो तुम्हालाही जाणवेल. तुमच्या बाबतीत कधी असं झालं आहे का की तुम्हाला कोणीतरी खूप दुखावलं आहे, काहीतरी फार वाईट घडलं आहे आणि तुम्हाला असं नेहमी वाटत राहिलं की याच्यातून बाहेर पडणं माझ्यासाठी अशक्य आहे, किंवा हे माझ्याच बाबतीत असं का घडलं, किंवा मीच चुकीचं आहे म्हणून गिल्ट आलेला आहे. हे सगळं जर तुमच्या बाबतीत घडलेलं असेल तर स्वतःला या क्षणी माफ करा, सत्य परिस्थिती स्वीकारा आणि कमेंटमध्ये मी पुढे चालणार आहे, माझं आयुष्य सुंदर बनवणार आहे अशी कमेंट करा. कारण आयुष्य तुम्हाला एकदाच मिळालं आहे, ते परत मिळणार नाही आहे. आणि हे एकच आयुष्य आहे तुम्हाला माफ करण्यासाठी सुद्धा, रडण्यासाठी सुद्धा आणि जगण्यासाठी सुद्धा. तुम्हाला ठरवायचं आहे की त्याला कसं बनवायचं. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या जवळची कोणी व्यक्ती ती अशाच अडचणीमध्ये आत्ता अडकलेली असेल तर तिच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा. मी लवकरच भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन आयुष्याची सुरुवात करा, हसत हसत जगा. थँक्यू.